तालुक्यांना आपण सन्मानित करतो आहे। त्यामध्ये 3 तालुके आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम जो तालुका आहे दारवा, दारवा तालुक्यासाठी टाळ्या वाजवा। या तालुक्याने उत्कृष्ट काम केले। त्याचे गट शिक्षण अधिकारी मॅडम क्रांती खेडेकर मॅडम यांनी पुढे यायचं आहे। या तालुक्यातल्या गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी धुरा सांभाळलेली आहे। दारव्याचा दारवा हा विजय वर्षर विस्तार अधिकारी आणि क्रांती खेडकर मॅडम गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दारवा हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते स्वीकारत आहेत। ग्रेट हाऊस दारव्यासाठी ग्रेट। यानंतर दुसरा जो तालुका आहे उमरखेड तालुका, उमरखेड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी विजय साहेब यांनी समोर यायचं आहे। दारवा नंतर उमरखेड हा आपला शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च काम करतोय। विनोबा अंतर्गत जे काम सुरू आहे त्यामध्ये उमरखेडचा हा दुसरा तालुका आहे। उमरखेडसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्यानंतर तिसरा तालुका जो आहे नेर, नेर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे। या तिन्ही तालुक्यांचं कौतुक यासाठी आहे की विनोबा ॲपवर या तालुक्यातील शिक्षकांनी सर्वात जास्त पोस्ट टाकलेल्या आहेत। तिथले शिक्षक जास्त सक्रिय आहे, म्हणून या तालुक्यातल्या तिन्ही तालुक्यातल्या गट शिक्षण अधिकारी शिक्षक यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे धन्यवाद। आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम जिल्हा यवतमाळ यामध्ये शिक्षकांसाठी जो